शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा राहिले असताना कर्नाला स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये तिसरे वर्ष ही कालुंद्रे शाळेला पहिला नंबर फिरती ढाल म्हणून दिले असे आमचे दिघाटी गावचे प्रथम शिक्षक वसंत ठाकूर सर यांच्याकडून या आयोजकांना 1001 रुपयाची देणगी आले तर त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणातून स्वागत। गुरुनाथ गायकर सरांना विनंती असेल की आपण आमच्या या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। गुरुनाथ गायकर आता झालेली देणगी ती म्हणजे गणपत हळदर पाटील यांच्याकडून 501 रुपयाची देणगी या आयोजककर्त्यांसाठी आले। त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणातून नियती स्पोर्ट आयोजित सरपंच चषक 2019 मध्ये स्वागत। विधानसभा गणाचे आमदार आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचं हे गाणं वाजवलं होतं। बीजेपीचे सर्व सर्वा ज्यांना म्हटलं जातं तर मी विनंती करतोय गुरुनाथ गायकर यांना विनंती करतोय की आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा त्वरितच। गुरुनाथ गायकर सर कुठे असाल तर आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे। तर आमच्यासाठी सुद्धा कमेंट्स येताना दिसतात तर सूरज दादा एकच कॉमेंटेटर असल्या कारणाने असं कॉमेंट्री करावी लागले परंतु माफी असेल। विचुंबे संघाला बेस्ट ऑफ लक येताना दिसतंय। डीजे प्रीत पनवेल यांच्या माध्यमातून लाईव्ह चाट होताना दिसते तर गुरुनाथ गायकर यांना विनंती असेल की आपण पंचांचं काम पार पाडण्यासाठी यायचं आहे। तर राजेंद्र भगत यायचं आहे पहिल्या टर्न साठी। किती षटकांचा सामना असेल राजेंद्र भगत सर पंचांचं दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतात। रोशन पाटील कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा। रोशन पाटील स्वीट व्हॉइस ऑफ कर्नाला म्हटलं जातं। रोशन पाटील विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। काय आहे परेश ने टॉस कौन जिंकला रे? आपला बर्थडे टॉस तुम्ही जिंकलो का विचुंबे? देखिए विचुंबा टीम का फैसला पहले टॉस जीतकर कुछ अलग रणनीति बनाई जा चुकी है। टॉस जीतकर उन्होंने पहले
के गांव टीम की तरफ से ये खेल रहे हैं। अब डीजे मास्टर आवाज बढ़ाइए। अब इसी बीच तैयार हो चुके हैं ओवर द विकेट। और ये देखिए इस बार बाएं हाथ बल्लेबाज ने बिल्कुल बल्ले का फेस खोला, सीधा मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एक और गगनचुंबी आसमानी टोला 6 रन के लिए। देखिए यहाँ पर बातचीत हो रही है। आप दबाव 17 रन यहाँ पर आ चुके हैं। अभी तक इस ओवर की बात करेंगे। इस ओवर की अंतिम गेंद शेष पूरी तरीके से उनके मंसूबों पर पानी डालते हुए नजर आ रहे हैं दोनों भी बल्लेबाज। दोनों छोर से आक्रमण वीरेंद्र सहवाग का अप्रोच लेकर उतर चुकी है वित्सुम्बा टीम के ये दोनों भी बल्लेबाज। परेश पाटिल इस बार इनसाइड एज बल्ले का फेस जरूर खोला था, सही तरीके से गेंद कनेक्ट नहीं हुई और इसी के कारण यहाँ पर एक सिंगल बल्लेबाजों ने पूरा किया और सिंगल के साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका 18 रन बगैर कोई नुकसान के बाद। शानदार शुरुआत होते हुए इस नियति स्पोर्ट आयोजित की गई सरपंच ट्रॉफी का 2019 का यह शानदार कारवा पहले दिन इस जहाँ पर 11 तारीख को उद्घाटन समारोह पूरा हुआ था और इस श्रृंखला को बिल्कुल आगाज किया था। लेकिन इस श्रृंखला का आज के दिन का चौथा दिन यानी कि फाइनल डे और इस फाइनल डे का भी तीसरा यहाँ पर क्वालिफायर मुकाबला चल रहा है। इसमें से जो टीम जीतेगी वो क्वालिफाई होगी सुपर 3 के लिए। कौन होगी? पहली शुरुआती एंड से टाकीगांव टीम ने जहां पर कलवा टीम को शिकस्त देकर सुपर 3 में क्वालिफाई। दूसरा मुकाबला कोपरोली बनाम दिघाटी हो रहा था जहां पर वो मुकाबला कोपरोली टीम ने अपने गिरफ्त में लिया था और उस मुकाबले में जीत सुनिश्चित की थी। इस मुकाबले में जहां पर अभी दर्शक इस मुकाबले को लाइव देख रहे हैं उन तमाम दर्शकों का स्वागत उनको बताना चाहूंगा। ये मुकाबला चल रहा है कि अमोल 11 के गांव बनाम भैरवनाथ वित्सुम्बे के बीच का और वित्सुम्बा टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला ले लिया और बल्लेबाजी के यहाँ पर बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में 18 रन ठोके हैं यहाँ पर परेश पाटिल के ऊपर। बिल्कुल यहाँ पर दोनों भी यहाँ पर हमारे राष्ट्र ध्वज के ऊपर कैमरा जूम हो चुका और जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज के फ्लैग पर बिल्कुल नरेन पाटिल की तरफ से अब कैमरा जूम होता हुआ नजर आ रहा है। जहाँ पर कट्टर शिव भक्त है, गर्दन कटेगी तो भी नहीं छोड़ेंगे, ये है उनका मंसूबा होना चाहिए। इस बार पीयूष ठाकुर ये देखिए धीमे हाथ से गेंद को फेंका था, अंपायर का इशारा वाइड बॉल, हाथ खुले कर दिए और अंपायर का इशारा वाइड बॉल। अंपायर डिसीजन एंड फाइनल रहेगा खास तौर पर और इसी के कारण अंपायर योगेश क्रिकेट के एक बड़े चाणक्य है। पांडीवी टीम के तरफ से ये खेलते हैं और दूसरे अंपायर नजर आ रहे चिरनेर जो दुहेरी भूमिका में नजर आ रहे हैं जहां पर राजेंद्र भगत सर। और ये देखिए इस बार रिवर्स स्ट्रोक, दुधारी तलवार, लगी तो ताली नहीं तो गाली। वहां के फील्डर देखिए चुस्तीला फुर्तीलापन ना होने के कारण गेंद देखते ही देखते रास्ता नाप रही थी। बिल्कुल यहाँ पर पॉइंट के ऊपर से गेंद रिवर्स शॉट कन्वर्ट किया था। यहाँ पर बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। 2 रन के साथ टीम का टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। रिप्ले में देखिए किस तरीके से फील्डिंग कमजोरी, अब पहले दिन तो ऐसा नहीं दिख रहा था लेकिन आज के दिन ये देखिए हल्के से कट कर दिया है, गेंद को बिल्कुल ब्लॉक हॉल में डाले थे, सम्मान दिया और सम्मान के साथ 1 रन आसानी के साथ पूरा किया। सिंगल के साथ टीम का टोटल धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 22 रन बगैर कोई नुकसान।
अगर विकेट संदेश उनके खीमे में बाकी रहे तो शायद मुकाबले में जहाँ पर 90 रन भी 5 ओवर में देखने के लिए मिल सकते हैं विचुम्बा टीम की तरफ से। लेकिन क्या होगा ये देखने के लिए मिलेगा। लेकिन इस बीच तैयार हो चुके गेंदबाजी मार्ग पर पीयूष ठाकुर सर्वोत्तम और सर्वश्रेष्ठ गेंदबाज माने जाते हैं इस टीम के। इस बार दो भाई इसमें यहाँ पर टीम में खेल रहे हैं। केगांव टीम में पीयूष ठाकुर और प्रतीक ठाकुर उनके बड़े भाई। इस बार गेंदबाजी मार्ग पर पीयूष राइट आर्म ओवर द विकेट का मारे का रोक चेंज करते हुए नजर आ रहे हैं। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी का एक तूफान सामने है। इस बार स्वप्निल कांबले आक्रामक बल्लेबाज माने जाते हैं। इस बीच पीयूष ठाकुर दौड़ना शुरू हुए। ये देखिए बल्ले का फेस जरूर खोला था, बिल्कुल यहाँ पर गेंद को तेज सर्रार फेंकी थी। गेंद ने थोड़ा सा यहाँ पर हरकत की, गेंद पड़ते ही थोड़ा सीम पोजीशन पकड़कर टेक ऑफ होने के बाद कम उछाल प्राप्त हुई। अब इस यहाँ पर मैदान के अंदर पिच थोड़ी सी मदद कर रही है गेंदबाजों को। 4 दिन इस पिच के ऊपर खेल हो रहा है, इसी के कारण पिच अब धीमा हो रहा है। फुल टॉस कन्वर्ट की गेंद यहाँ पर सीधा गैप में यहाँ पर खेला, रूम बनाकर इस स्ट्रोक को कन्वर्ट किया। स्लॉक स्वीप के जरिए गेंद को निकाला डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एक और दमदार 4 रन। क्या कमाल का बल्ले से कनेक्ट किया था गेंद को और गेंद 4 रन के लिए। इस बार पीयूष ठाकुर के ऊपर भी आक्रमण किया जा चुका है। पावर प्ले का दूसरा ओवर जारी है, इस बीच तैयार हो चुके हैं। फिर से एक बार कनेक्ट जरूर की थी, लेकिन बाहरी किनारा बिल्कुल इस गेंद को यहाँ पर लेग गली में खेलने की कोशिश, लेकिन एक ही रन बल्ले के ऊपर सही तरीके से कनेक्शन नहीं हुआ। नतीजा सिर्फ और सिर्फ एक सिंगल, और सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 27 रन कुल मिलाकर बन चुके हैं। यहाँ पर दूसरे ओवर की अब अंतिम गेंद शेष 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। गेंदबाजी बेहतरीन अब इस ओवर में होती हुई नजर आ रही है। पीयूष ठाकुर ने वापसी का डंका, वापसी का बिगुल इस ओवर में बजाया जा चुका है। बाएं हाथ के बल्लेबाज नीरज जुएकर इस गेंद को सम्मान दिया, अपने फॉलो थ्रू में इस गेंद को फील्ड किया और अंपायर की उंगली आसमान में। यह पहला झटका लगता हुआ आसान सा ये लड्डू कैच पकड़ा पीयूष ठाकुर ने अपने फॉलो थ्रू में, और यह पहला सदमा लगता हुआ भैरवनाथ विचुम्बा टीम को। गेंदबाजी मार्ग पर तीसरा परिवर्तन विपुल ठाकुर बाएं हाथ के गेंदबाज। दो ऐसे इनके पास ऐसे विकल्प है संदेश, जो बाएं हाथ के गेंदबाज सर्वश्रेष्ठ गेंदबाज माने जाते हैं। लेकिन इस अगर स्पेल में देखा जाए गोल्डन ओवर कहा जा सकता है, एक सुनहरा ओवर कहा जा सकता है, जहां पर पीयूष ठाकुर ने कमाल की स्पेल वाला गेंद, जिसमें बिल्कुल गेंद को यहां पर दाएं बाएं घुमाया था। अच्छा, यहाँ पर गेंदबाजी का एनालिसिस देखा जाए, 9 रन देकर 1 विकेट, 9 की स्ट्राइक रेट से उन्होंने इकोनॉमिक्स के साथ गेंदबाजी की। टीवी स्क्रीन के ऊपर नजर आ रहा है। अब मोबाइल सेट खोले हो, यूट्यूब के माध्यम से लाइव देख रहे हो उन तमाम दर्शकों का स्वागत करना चाहेंगे। स्ट्राइक एंड के ऊपर स्वप्निल कांबले के ऊपर अब यहाँ पर कैमरा जूम हो चुका है। गेंदबाजी मार्ग पर विपुल फिर से एक बार दूर वाली छोर से, ये देखिए बल्ले से सही कनेक्शन नहीं हुआ। फील्डर गुंजन ठाकुर गेंद के नीचे, इस टूर्नामेंट के सर्वोत्कृष्ट और सर्वोत्तम फील्डर जिनको माना जाता है, वो गुंजन ठाकुर ने कैच को पकड़ा और बड़ी मछली अब जाल में आ चुकी है। स्वप्निल कांबले के पारी का अंत।
हम छत्रपति शिवाजी महाराज के मामले हैं। बिल्कुल यहाँ पर क्या कमाल की धुन बजाई, इस बार एक विकेट हासिल किया विपुल ने। आते आते उन्होंने अपने गेंदबाजी में क्या परिवर्तन है वो दिखाया और क्लास दिखाया अपनी गेंदबाजी का। फिर से एक बार ओवर द विकेट, रिवर्स शॉट सही तरीके से बल्ले के ऊपर कनेक्शन जरूर हुआ, गेंद ट्रैवल हो रही है बिल्कुल। ये खराब फील्डिंग परेश पाटिल की और ये मिलता हुआ नसीब का चौबा। मेहनत थी बल्लेबाज की लेकिन परवरदिगार ने उनको मेहरबानी दिखाई और ये दमदार चौबा। देखिए रिप्ले किस तरीके से ये फील्डिंग हुई, ये कमजोरी दिखी है और इनको सुधारना होगा, थोड़ा सा स्टडी करना होगा अपने यहाँ पर फील्डिंग के ऊपर ज्यादा ध्यान देना होगा। प्रतीक ठाकुर इनको समझाना होगा इन खिलाड़ियों को। ये देखिए जोरदार अपील, अंपायर की उंगली आसमान में और मिडल स्टंप के सामने पाए गए और बल्लेबाज के पारी का अंत। एक और विकेट का पतन। तो बिल्कुल यहाँ पर मायूस नजर आ रहे हैं यहाँ पर अजीत भोईर के पारी का अंत, जिन्होंने पहली गेंद के ऊपर चौवा दागा और दूसरी गेंद के ऊपर पदपादित हो बैठे और विकेट का पतन। इस बार ये देखिए हाई वोल्टेज सामना नजर आ रहा है, काफी बढ़िया तरीके से यहाँ पर गेंदबाजी की जा चुकी है और ये इस ओवर की दूसरी सफलता तो टीम की मिलती हुई तीसरी सफलता। विपुल ने अपने कोठे की 3 गेंदों का खेल पूरा किया है और जिसमें 4 रन देकर 2 विकेट, ये बड़ी उपलब्धि अपने टीम के लिए देते हुए विपुल ठाकुर आपको खुद को झोंक रहे इस मुकाबले में। नए बल्लेबाज फिर से एक बार जोरदार अपील, लेकिन इस बार लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर का इशारा लेग 22 का और ये अतिरिक्त रन में उछाल और टीम का टोटल इस स्कोर कार्ड में जोड़ा तो टीम का टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। हमारे स्कोरर बता रहे हैं 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर प्रोग्रेस पर है। पहला ओवर अगर देखा जाए बहुत खराब ओवर, महंगा साबित होने वाला ओवर अमोल 11 के गांव टीम की तरफ से फेंका था परेश ने। उसके बाद पीयूष ने ओवर फेंका जिसमें बेहतरीन कमबैक किया, 9 रन देकर अब 1 विकेट हासिल किया। लेकिन उससे ज्यादा अच्छा यहाँ पर प्रदर्शन दिखा रहे गेंदबाजी में विपुल ठाकुर। अभी तक 4 गेंदें की 5 रन देकर और 2 रन। अब यहाँ पर विचुम्बे के टीम के कप्तान अविनाश पाटिल के ऊपर कैमरा जूम होता हुआ नजर आ रहा है, गेंदबाजी के लिए तैयार। ओवर द विकेट, ये देखिए गेंद को घूमकर मारने की कोशिश करना चाहते थे लेकिन क्या हुआ, अंपायर का इशारा आखिरी क्षणों में वाइड बॉल का। या अतिरिक्त गए यहाँ पर रन मिलती हुई तो टीम के टोटल 1 रन से उछाल लेता हुआ 33 रन। 33 रनों के ऊपर 3 विकेट। नेल्सन अकड़ा संदेश तैयार हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 333। फिर से एक बार ये दबाव दबाव दबाव, बिल्कुल स्टंप के ऊपर से शायद एक गेंद शेष। अब क्या कमाल का बिल्कुल 984 लोग और सेकेंड इनिंग में ये विवोरो का जहां पर जो आंकड़ा है वो बढ़ता हुआ नजर आएगा, देखेंगे। ये देखिए फिर से एक बार क्या कमाल की गेंद, कमाल की गेंद। ये इससे ज्यादा मैजिकल स्पेल, उससे ज्यादा पीयूष ठाकुर की थोड़ी सी उन्होंने झलक दिखाई। पीयूष ठाकुर ने जैसे कि उनसे उन्होंने मंसूबा बनाया कि हम अब सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट गेंदबाजी, और यहाँ पर ड्रिंक्स ब्रेक होता हुआ और पानी की मांग हो रही है। डीजे मास्टर को बीच में मौका देंगे हम।
यावेळेस पाहायला मिळतो मित्र हो, पनवेल विधानसभाचे एक वेळा नव्हे तर दोन वेळा आमदार निवडून आले ते आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यासाठी ही ध्वनिफीत होती, ती पेश केली होती आमचे परू डीजे मास्टर राज याच्याकडून पेश केली होती। यावेळेस गोलंदाजी मध्ये तिसरा परिवर्तन गोलंदाजी मार्कवर आपल्या कोठ्यामधला दुसरा त्या टीमचा चौथा ओव्हर घेऊन येतोय, तो म्हणजेच पियुष ठाकूर। यावेळेस संघाचा कर्णधार नॉट स्ट्राइक एंडवर अविनाश पाटील आणि नवीन आलेला फलंदाज जगदीश भिंगारकर। करू सी सूचना सुद्धा करू। पियुष ठाकूर गोलंदाजी मार्कवर राईट हॅम ओव्हर द विकेट। यावेळेस चेंडू उचले घेतलेला, थोडासा कमी जलद गतीचा गोल चेंडू फेकला होता। यावेळेस पूर्णपणे फसला गेला फलंदाज जगदीश भिंगारकर आणि हा चेंडू जातोय निर्धाव। यावेळेस काहीतरी नवीन पवित्रा घ्यावा लागेल फलंदाजाला, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर पूर्णपणे कसब दाखवली गोलंदाजाने। यावेळेस चेंडू मला वाटते बॅटची इनर एज घेऊन जातोय आणि फलंदाज स्वतः मैदान सोडतोय। तर जोरदार थाळ्या झाल्या पाहिजे जगदीश भिंगारकर साठी, कारण अंपायरांना सुद्धा समजलं नव्हतं याच्यासारखं खेळाडू वृत्ती दाखवली तर मला वाटते अजून खेळ वरती जाऊ शकतोय। मोठे टेनिस क्रिकेट का मोठं होत जातं याचं कारण हे असे मोठे खेळाडू। तर जोरदार थाळ्या झाल्या पाहिजे। डीजे मास्टर स्वागत करायचं या फलंदाजाचं। धन्यवाद। तर जगदीश भिंगारकर बघा पूर्णपणे चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतंय त्यांच्या चेहऱ्यावर आणि सत्य काय असतं हे दाखवलं गे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा जगदीश भिंगारकर साठी। नवीन फलंदाज पाहायला मिळतोय यावेळेस, आता कॅमेरा झूम होताना दिसतोय झेंड्यावर। यावेळेस नवीन फलंदाज करण सुरते, यंग टॅलेंट युवा जनरेशन या पिढीमधला हा फलंदाज ज्याला एक मौका दिला गेलाय, काय या मौकेचा फायदा उचलणार? परंतु पियुष ठाकूर सारख्या एक घातक गोलंदाजासमोर काय फलंदाजीची रणनीती असणार हे पाहणं जरुरीचं असेल। यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या कोशिशमध्ये यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला कॅरी केलाय प्रतीक ठाकूरने। अजून एक मोठा हादरा बसतोय भैरवनाथ विचुंबे संघाला। नाल पिक्चरचा हा गाणा या 2019 मध्ये प्रदर्शित झाला आणि नागराज मंजुलेचा हा मला वाटते तिसरा पिक्चर फेमस होताना दिसलाय। नागराज मंजुलेला आता या आपल्या प्रेक्षक मायबापांनी मालामाल करून सोडलंय आणि जो एक पुन्हा एकदा यावेळेस मैदानावर घेऊन चलतो मित्र हो। लगातार काय या हॅट्रिक पूर्ण करणार या स्पर्धेमधले ओव्हर द विकेट। यावेळेस चेंडूला फ्लिक केलाय, ही हॅट्रिक पूर्ण होते आणि साध्य केले या घातक गोलंदाजाने। पियुष ठाकूरची हॅट्रिक पूर्ण होते या स्पर्धेमधली। तर पाहायला गेलात रिप्ले मध्ये पाहायला फ्लिक केलेला चेंडू यावेळेस पूर्णपणे सापला रचला होता, त्या सापल्यामध्ये फसला फलंदाज आणि बस 6वा मोहरा बुर्जावरून ढसलताना दिसलाय आणि यावेळेस 33 धावा धावपटलावर दिसतात, स्कोर कार्डवर दिसतात। 33 धावांवर 6 विकेट। जसं जणू काय निलेश जोयेकर आउट झाला त्याच्यानंतर स्वप्नील कांबळे आउट झाल्यानंतर पूर्णपणे मदार आता अविनाशवर येऊन थेंबतोय आणि यावेळेस चेंडूला ग्रान्स केला। चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, खराब फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये विपुल दाखवतोय तोपर्यंत त्या वेळेचा फायदा उचललाय फलंदाजाने। पूर्णपणे 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे
सरकते धावसंख्या जाऊन पोहोचतोय 35च्या घरात 6 बाद 35. जी अवस्था मला वाटतंय पहिल्या षटकामध्ये होती 18 धावा आणि या दुसऱ्या 18 धावा जमावताना 6 गडी बाद झाले गेलेत. हेच कारण असतं क्रिकेटमध्ये, काही सुद्धा होऊ शकतं. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादात इनर एज घेतली आणि विकेट किपर टीमचे कर्णधार प्रमोद याच्या झोलीमध्ये जातोय हा चेंडू आणि 7वा मोहरा गारद होताना दिसतोय भैरवनाथ विचुंबे संघाचा. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. धन्यवाद. तो रायगड आणि त्या रायरीच्या शिवपिंडाला कोण विसरणार. रायरीच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला. मुठभर मावल्यांना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्या स्वराज्याच्या शपथीनंतर स्वराज्य उभा केला होता. आई भवानीचा आशीर्वाद घेऊन राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्यामध्ये आई बहिणींची इज्जत राखली होती आणि त्या 5 परकीय सत्तांना सलोकी पलो करून सोडलं होतं. कारण त्या 5 परकीय सत्तांचा हाच मनसुबा होता की गावावर बेचिराग करायची, आई बहिणींची इज्जत लुटायची, हाच मनसुबा होता. परंतु या रायरेच्या शिवपिंडावर क्षत्रिय एकताचा अभिषेक घातला होता छत्रपती शिवाजी महाराजांना. या त्रिवार मानाचा मुजरा दिला गेला डीजे मास्टर राज यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मधला पुन्हा एकदा हा परिवर्तन, शेवटचा परिवर्तन. टीमचा मेन खेळाडू प्रतीक ठाकूर. स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडूला खेळून काढलाय. यावेळेस लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गुंजन ठाकूर या चेंडूला उचलणार, फेकणार. तोपर्यंत फलंदाजांनी केली गेलेली ही पूर्ण 1 धाव आणि या 1 धाव संख्येने धावसं फलक हलताना दिसतंय. 36 धावा, 7 विकेट पूर्णपणे आता मदार या 2 फलंदाजांवर असणार. यावेळेस रिव्हर्स शॉट कन्वर्ट केला गेलाय आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषा ओलांडतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या वरून दणदणीत चौकारासाठी. तर आता पाहायला गेला तर एक नवसंजीवनी देणारा हा चौकार आलाय. काय करणार हा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडूला मला वाटतं मिस करतोय, लाईन मिस करतोय आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर तोच प्रतीक ओव्हर द विकेट. यावेळेस थोडा व्हेरिएशन दाखवतोय चेंडूला. सरळ पद्धतीने चेंडू खेळून काढला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस प्रमोद थोडीशी चलाकी दाखवतोय एक अलग पवित्रा घेण्याच्या नादात. पुन्हा एकदा यावेळेस 1 धाव येते, 1 धावेने धावफलक हलताना दिसतोय. धाव संख्या जाऊन पोहोचतोय 41च्या घरात 7 बाद 41 अशी धाव संख्या. आता या षटकामधले 2 उर्वरित चेंडू बाकी पहिल्या सत्रामधले. काय होणार या 2 चेंडूवर. मोठा फटका कन्वर्ट केला गेलाय. यावेळेस पियुष ठाकूर चेंडूला अडवू शकला नाहीये. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये एक 1 बाउन्स या सरपंच ट्रॉफीचा ब्रँडेड A1 क्वालिटीचा चौकार. धन्यवाद. पूर्णपणे फ्रस्ट्रेशन दाखवतो प्रतीक ठाकूर आपल्या स्वतःच्या भावावर. परंतु राग हा आवरण असतं. पुन्हा एकदा खेळामध्ये असे काही हातखंडे आपण घेतले जातात. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडूला मिस करतोय. मिस झाला होता. यावेळेस अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आणि मला वाटतोय रनआउटचा सुद्धा इशारा येतोय. 1 धाव तर मिळतेय आणि यावेळेस 1 धावेचा मोबदला मिळतोय. तो भैरवनाथ विचुंबे संघाला 8वा मोहरा गारद होताना दिसतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. प्रतीक ठाकूर गोलंदाजी मार्ग स्ट्राइक एंडवर. फलंदाज असणार अतुल यावेळेस काय मोठा फटका कन्वर्ट करणार. स्कोर कार्ड वर 46 धावा लागताना दिसतात. रिव्हर्स शॉट खेळला गेला. यावेळेस संपर्क सही नाही झाला. परंतु आता एक
फलंदाज बाद होतोय, 9वा खेळाडू बाद होताना दिसतोय या एक धाबेसाठी. तर सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारे 3 संघ असणार. ते आयोजककर्त्यांचा निर्णय असा आहे की बॉल आउट केलं जाईल सुपर 3 मध्ये आणि जास्त ज्याचे बॉल आउट होईल तो फायनल मध्ये प्रवेश करणार. ही नोंद तिन्ही संघ जो जिंकणार याच्यामधून दोन्ही संघांना तर असणार. यस डीजे. आशीर्वाद करावा नवसाला गणपती पावलाय गो. आई गाव देवी मातेचा आशीर्वाद करावा नवसाला गणपती पावलाय गो. पावलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. शेठ पाटलाचा हात हाय पाठीशी, मंगेश वाकडीकर दादा हाय यो जोरीशी. संदीप पाटलाचा हात हाय पाठीशी, कैलास पाटलाला घेऊन जोरीशी. ग्रामविकास आघाडीची घेऊन शपथ माती अंगारा कपाली लावलाय गो. ग्रामविकास आघाडीची घेऊन शपथ माती अंगारा कपाळी लावलाय गो. लावलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. दिघाटी गावाचा अमित पाटील थेट सरपंच निवडून आयलाय गो. यावेळेस पाहायला गेलात तर मोठा तर धावसंख्येचा आकडा तर पाहायला मिळत नाही, परंतु आता 47 धावांचं एक माफक आव्हान 30 चेंडू मध्ये पूर्ण करणार का एक भेदक गोलंदाज स्वप्नील कांबळे सारखा एक ताकदवर खेळाडू आता यावेळेस गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी 2 आक्रमक फलंदाज. मला वाटते हर्षद ठाकूरची कमी दिसते या संघामध्ये. पहिल्या दिवशी ज्याच फलंदाजाने पूर्णपणे आक्रमक रवैया घेतला होता आणि सामन्यामध्ये कलाटणी देण्याचं काम सेकंड राऊंड मध्ये केलं होतं, तो फलंदाजीची कमी घेऊन मला वाटते फलंदाजीसाठी उतरलेला हा केगाव संघ यावेळेस फलंदाजीसाठी येतात. एक उजव्या आणि डाव्याचा कॉम्बिनेशन घेऊन उतरला गेलेला हा संघ अमोल 11 केगाव संघाचा मला वाटते संघ यावेळेस फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वर येताना दिसतोय. परेश पाटील ज्या गोलंदाज महागडा ठरला होता पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये काय त्याचा पूर्णपणे बदला घेणार का यावेळेस उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे कूलर मागवले होते ते कूलर येथे मागवले गेलेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी LED 21 इंचाची टीव्ही सुद्धा पाहायला मिळेल. कोण असणार ज्या कूलरची हवा कोण खाणार आणि ती टीव्ही कोण पाहणार आणि जेव्हा ती टीव्ही किंवा कूलरचा हवा खाणार त्यावेळेस मला वाटते या शृंखलेची याद येणार.
कुठला खेळाडू टीव्ही येणार थोड्या वेळातच. मला वाटते गाडी कर्णाला खिंडीमध्ये अडकलेली दिसते. आली आली आता गाडी मला वाटते डायरेक्ट पोचली मैदानावर. यस अंपायरचा इशारा ग्रीन सिग्नलचा. मेन अंपायर योगेश दिसतात. स्क्वेअर लेग अंपायर दिसतात राजेंद्र भागत. पहिला चेंडू या षटकामधला. चेंडूला ग्लान्स करण्याचा हा पवित्रा घेतला होता परंतु फलंदाज पूर्णपणे चुकलाय आणि चेंडू जातोय पाहता पाहता विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. पहिल्या चेंडूची सांगता होते निर्धाव चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडू डॉट चेंडू मला वाटते दबाव आणला जाईल. वाईटचा चेंडूचा इशारा येतोय आणि अवांतरे धाव संख्येने धाव फलक घालते. एक धाव. कुठल्याही मेहनत केलेली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा मला वाटते जोरदार अपील केले गेले. दबाव टाकताना दिसतात पंचांवर परंतु या दबावाखाली पंच काही राहत नाही आहेत. पंचांचा इशारा निर्धाव चेंडूची सांगता. जबरदस्त पिच केला होता चेंडू. सीम पोझिशन मध्ये चेंडूला पकडला होता. डीजे मास्टर साठी फरमाईश आले काही एक वेळाचा आता सॉन्ग लावायचा आहे. लाईव्ह चाट मध्ये पाहायला मिळतंय. आमचे संदेश शेळके सांगतात कॅमेरामॅन टेक्निशियनचं सुद्धा काम पार पाडतात. सीईओ आहेत साई फ्रिजचे. यावेळेस दुसरा चेंडू. मोठा फटका. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु भाग्याची साथ नशीब साथ देते आणि ज्या नशीबवान पिक्चर मध्ये काम केला आहे तो म्हणजे भाऊ कदमने. हा लागलेला आहे नशिबाचाच चौकार. तो म्हणजे परेश पाटीलच्या बॅट मधून. यावेळेस चौकार आल्यानंतर धावसंख्येमध्ये आकार येताना दुसरे धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर मित्र सांगतात की 5 धावा स्कोर कार्ड वर येतात. लिगली मला वाटते आता चेंडूची डिलिव्हरी 2 चेंडूंची डिलिव्हरी झाली गेली आहे आणि पहिला चेंडू अबांतर फेकला होता. दुसरा चेंडू निर्धाव फेकला होता. तिसऱ्या चेंडूवर यावेळेस मात्र चौकार येतो. एक नशिबाचा चौकार म्हणू शकाल परंतु यावेळेस स्वप्नील कांबळे काय रणनीती आखणार. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. जास्त सीम चेंडूने दिशा बदलली होती. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. क्रिकेट परिषदामधला हा 22वा नियम अंमलात आणतायत पंचांनी. व्हाईट बॉलची घोषणा करतात आणि व्हाईट बॉलच्या या धावसंख्येने धावफळ घालताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय बिनबाद 6 धावसंख्या. यावेळेस मोठी बाजी करण्याचा प्रयत्न करणार का हा फलंदाज आणि स्वप्नील कांबळे आपले गोलंदाजी धारदार गोलंदाजी दाखवणार का. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहता पाहता सीमा रेषा ओलांडतोय. हा लागतोय दमदार चौकार. यावेळेस या चौकार लागतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक घालताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 10च्या घरात. 10च्या घरात पूर्णपणे हाबी होताना दिसतोय फलंदाज परेश पाटील. पुन्हा एकदा उचली घेतलेला चेंडू पूर्णपणे बॅटच्या पट्ट्यात आला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा यावेळेस खेळला गेलाय कव्हरच्या दिशेमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका डाबरला दंतमंजन चौकार लागतोय. पुन्हा एकदा यावेळेस पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतलाय फलंदाज परेश. त्याच्या बॅट मधून निघालेला हा 3रा लगातार चौकार. पुन्हा एकदा उचली घेतलेला चेंडू. हा चौकार. चौकाराची हॅट्रिक साजरी करतोय परेश पाटील ऑन द फायर.
डीजे परू आपल्याला पुन्हा एकदा कमेंट येते, साईबाबाचं गाणं पेश करायचं आहे, कारण प्रेक्षक मायबाप राजा या स्पर्धेला लाईव्ह पाहतोय आणि तोच राजा या स्पर्धेसाठी आपल्याला गरजेचा असेल, तर त्या प्रेक्षक मायबापांचं सुद्धा स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला आपण खेळून काढलाय, सन्मान दिलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फेड केलाय. यावेळेस दबावामध्ये दिसतोय गोलंदाज स्वप्नील कांबळे, जे रण मशीन तोप म्हटली जाते या भैरवनाथ विचुंबे संघाचा, परंतु त्याची परावृत्ती पाहायला मिळाली होती. ज्या पद्धतीने परेश पाटीलच्या गोलंदाजीवर धावा कुठून काढल्या होत्या, याच स्वप्नील कांबळेने त्याचा पुन्हा एकदा त्यालाच प्रत्युत्तर दिलं जातंय. ईट का जवाब पत्थर से लेने के देने जहां पाहायला मिळतोय. आणि परेश पाटील फलंदाजी करत असताना 6 चेंडू मध्ये 16 धावांची वाजली खेळी करत होता, ज्यामध्ये लगातार 4 चौकार लावले होते आणि 2 चेंडू अवांतर फेकले गेले होते. पहिल्या षटकाची सांगता होते 18 धावा बिनबाद 18. यावेळेस एक घातक फलंदाज स्ट्राईक वर येताना दिसतोय, प्रतीक ठाकूर. ज्या प्रतीक ठाकूरचा डंका गावदेवी गावठाण मुंबई पर्यंत पोहोचलेला हा खेळाडू, मला वाटते व्यावसायिक खेळाडू मध्ये ओळखला जातोय हा प्रतीक ठाकूर. यावेळेस अमोल 11 केगाव संघाकडून खेळताना दिसतोय. आपल्या संघासाठी पूर्णपणे मदार घेऊन उतरलेला हा खेळाडू, गोलंदाजी मधला हा दुसरा परिवर्तन जगदीश भिंगारकर यावेळेस ओव्हर द विकेटचा मारा करील. फलंदाज प्रतीक ठाकूर साठी कुठल्या पद्धतीची रणनीती आखणार, यावेळेस सन्मान दिला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिजन मध्ये, चेंडूला उचलणार फेकी करणार, तोपर्यंत फलंदाजांकडे आता पुरेसा वेळ. त्या वेळेमध्ये चोरलेली हे 1 धाव आणि या 1 धाव संख्येने धाव फलक घालताना दिसतोय. 19 धावा बिनबाद 19 केगाव संघासाठी राऊंड द विकेट. मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादात मला वाटतोय फसवा चेंडू टाकला होता. चेंडूने पडता क्षणी थोडासा चेंडू खाली राहिला, चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते, परंतु आता इरादे स्पष्ट करावे लागतील गोलंदाजाला की एखाद दुसरा विकेट घेणं जरुरीचं असेल. रिव्हर्स शॉट कन्वर्ट करण्याच्या नादात यावेळेस मला वाटतं लगातार दुसरा चेंडू निर्धाव. काय परावृत्ती होईल का, या धावांसाठी संघर्ष करावा लागेल का संदेश, कारण ज्या पद्धतीने 18 धावा विचुंबे संघाने कुठून काढल्या होत्या त्या पद्धतीच्या केलाय, परंतु काय हा जगदीश भिंगारकर यावेळेस विकेट घेणार का, याचं प्रत्युत्तर पाहायला मिळेलच. मोठा फटका यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता, इनर एज घेतली या बॅटची आणि यावेळेस फक्त 1च धाव मिळते. 1 धाब्याने धाव फलक हलते. 20 धावा स्कोर कार्ड वर बिनबाद 20 अशी धाव संख्या अमोल 11 केगाव संघाची. पाहायला गेलात मोठा आयोजन नियती स्पोर्ट आयोजित सरपंच चषक 2019 शानदार पर्व आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली ते अमित पाटील साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस ओव्हर द विकेटचा मारा घेऊन येतोय जगदीश भिंगारकर, सामना करेल प्रतीक ठाकूर. यावेळेस जोरदार अपील, स्ट्रॉंग झोन मला वाटते फाईन लेग क्षेत्राचा आहे, त्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करतोय, पूर्णपणे फसतोय. एम्पायरचा इशारा लेग बाईटचा. पंच दिसतात योगेशजी आणि त्यांच्याकडून इशारा येतोय लेग बाईटचा. अतिरिक्त 1 धाव तर स्कोर कार्ड वर जोडली तर 21 धावा आता स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. पूर्णपणे तिचून मारा केला गेलाय. आपल्याकडे असलेला अनुभव या मैदानावर साकारताना दिसतोय गोलंदाज जगदीश भिंगारकर आणि हा अनुभवच यावेळेस फ्रंट फुटचा इस्तेमाल केला गेलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. हा दणदणीत सणसणीत एक आमच्या राष्ट्रीय ध्वजाच्या वरून दणदणीत षटका.
काय जबरदस्त धुंद असं म्हटलं गेलं संदेश शेलके. इरादे तो लाख बनते हैं दोस्तों, इरादे तो लाख बनते हैं बन के बिगड़ भी जाते हैं, इरादे तो लाख बनते हैं बन के बिगड़ भी जाते हैं दोस्तों, लेकिन शिरडी वही जाते हैं संदेश शेलके जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. सबका मालिक, सबका दाता, सबका परवरदिगार वही है शिरडी के साईं बाबा, सबका मालिक एक. ये धुन डीजे मास्टर के द्वारा पेश की गई. मला वाटते प्रत्युत्तर देताना दिसतोय. मला वाटते संदेश ज्या पद्धतीचा खेळ झाला होता विचुंबे संघाचा आणि जशी गोलंदाजी झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी, परंतु विकेट घेणं यावेळेस संघाचा कर्णधार दारोमदार घेऊन अविनाश पाटील. मोठा फटका, काय विकेट घेऊन येणार का यावेळेस. मात्र नोमॅन्स लँड एरियामध्ये चेंडू पडतोय त्या पद्धतीने 2 धावा यावेळेस चोरून काढतात, पळून काढतात आणि या 2 धावेने धावफलक हलताना दिसतोय. धावफलक बिझी होतोय, धावफलक जाताना दिसतोय. 29च्या घरात बिनबाद 29. जर ही जोडी या संघाची जर साजेदारी झाली तर मला वाटतोय आता मला वाटते विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हा अमोल 11 केगा संघ. 17 चेंडू आणि 18 धावांची आता गरज पाहायला मिळतोय. अविनाश पाटील यावेळेस कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये निलेश जुएकर चेंडूला फेल्ड करतात, तोपर्यंत काढलेली हे चोरून 1 धाव आणि या 1 धावेने धावफलक हलताना दिसते, धावफलक बिझी होताना दिसते. धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 धावा पाहायला मिळतात. आता झालेली देणगी दिघाडीचे युवा नेतृत्व, युवा कार्यकर्ते मनोहरजी मारुती पाटील यांच्याकडून आलेली 50,000ची देणगी जोरदार ताल्या झाल्या पाहिजेत. त्यांचं सुद्धा मंडळ आभारी आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू, फसव्या पद्धतीचा चेंडू, थोडस गती बदलली होती आणि थोडासा चेंडूला कट केला होता, परंतु 1 धाव नाही रोखू शकले. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 31च्या घरात बिनबाद 31 अशी धावसंख्या. प्रतीक ठाकूर असंच मला वाटते त्यांचे इरादे स्पष्ट करणार, मोठे मोठे फटके लगावण्याचा इरादा मला वाटते दिसतोय आणि ते इरादे स्पष्ट होत आहेत की नाही, कारण जिंकायचं असेल तर मला वाटते संयम हा बर्तावच लागेल. यावेळेस पहाला चेंडूला खोदून काढलाय, सरळ चेंडूला दिशा दिले, चेंडू पाहता पाहता लेग स्क्वेअर लेगची सीमारेखा ओलांडतोय. दणदणीत सनसनीत चौकार. धन्यवाद धन्यवाद. टाकीगाव आणि केगाव संघ त्वरितच आपण इथे उपस्थित राहायचं आहे, कारण बॉल आउट सुपर 3 मध्ये फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर बॉल आउट केलं जाईल याची नोंद घ्या दोन्ही संघाचे संघनायक. आणि घेऊन यायचा आपला 12 खेळाडूंचा स्क्वॉड कोपरोली संघाने टाकीगाव. पुन्हा एकदा यावेळेस कलागुण काय होते ते त्याचा थोडासा उत्तर दिलाय. थोडासा चेंडूला मोठा फटका करण्याचा इनर एज लागले. चेंडू पाहता क्षणी जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केला गेलाय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत पुरी केलेली ही 1 धाव आणि 1 धावेने धावफलक हलताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. 36 धावा बिनबाद. मोठी साजेदारी या मैदानावर रचली गेली आहे. मोठं आयोजन या वर्षी मधलं या जबरदस्त आयोजन केलं गेलंय. कर्नाळा विभागामधला 1 नंबरचं आयोजन पाहायला मिळतो या मैदानावर. यावेळेस ओव्हर पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय, परंतु पूर्णपणे फसला गेलाय. पाण्याची मांग होते, ड्रिंक्स ब्रेक, तर आयोजक करते त्वरितच पाण्याची बॉटल घेऊन मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. यावेळेस डीजे मास्टरला सुद्धा आम्ही संधी देतोय.
धन्यवाद. यावेळेस मुरबी गावचा एक सितारा ज्याने क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवलंय असा स्टायलिश क्रिकेटर हँडसम चायनमिंग ओमकार पाटील याला हनान प्रीमियर लीग साठी शुभेच्छा दिल्या गेल्या आणि त्यांची निवड झाली गेली. या रायगड संघासाठी ते प्रतिनिधित्व करणार. मुरबी गावचा एक ताकदवर खेळाडू स्क्रीनवर दिसतोय त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात सर्व रायगड वासियांकडून. परंतु डीजे मास्टरने लावलेलं आहे सुमधुर संगीत. मला वाटतोय लखोजी जाधवांची 30 मुलगी तिच्या पोटी जन्माला आला होता. एक शिवरत्न ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. जुन्नर पुणे जिल्ह्यातील एक शिवनेरी गडावर झाला होता आणि बाल झाला होता त्या महाराष्ट्राला, बाल झाला होता त्या रायगडाला आणि बाल झाला होता त्या माझ्या शिवाजी या शहाजी राजांना आणि पुन्हा एकदा जन्म घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय आमच्या 36 धावा. जिंकण्यासाठी बदल पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी येणारे काही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेस 11 धावांची गरज. 11 धावांची गरज. काय करणार? 47 धावांचं एक माफक आव्हान. यावेळेस जगदीश भिंगारकर मोठा फटका कन्वर्ट केला. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये गेला होता परंतु धाव काय मिळाली नाहीये. मिड ऑफचं क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार तोपर्यंत कुठलीही धाव नाहीये. थांबलेलं धावफलक पाहायला मिळतोय. 36 धावा. काय कमबॅक करणार का जगदीश भिंगारकर यांची तेज तर्रार गोलंदाजी. या तेज तर्रार गोलंदाजी समोर काय करणार प्रतीक ठाकूर सारखा फलंदाज. यावेळेस क्रिकेट मधला एक मादक सौंदर्य पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दणदणीत चौकार. यावेळेस पूर्णपणे आता मात्र शिकंजा कसताना दिसतोय. पूर्णपणे आता गळ्याला गलफास लागताना दिसतोय. 7 धावांची गरज असणार. आमचे प्रमुख मान्यवर या व्यासपीठावर येताना त्या मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. यावेळेस मोठा फटका. काय विकेट घेऊन जाणार का? परंतु हा दणदणीत पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला हा षटकार. यावेळेस पाहायला मिळतोय 1 धावेची गरज. पूर्णपणे सामना जिंकताना आणि अमोल पाटील याच्या चेहऱ्यावर हास्य उमटताना दिसतोय कारण त्याने पॅक केलेला हा संघ. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. 1 धावेची गरज आहे. दोन्ही संघ टाकीगाव संघाचा संघनायक आपले 12 खेळाडू तसेच कोपरोली संघ आपले 12 खेळाडू घेऊन आमच्या या समालोचन कक्षाची कारण बॉल आउट करायचा आहे याची नोंद घ्या. पुन्हा एकदा जगदीश भिंगारकर. पुन्हा एकदा जबरदस्त उचली घेतलेला चेंडू. 1 धावेसाठी पूर्णपणे संघर्ष करताना दिसतंय तो म्हणजेच की गाव संघ. यावेळेस फक्त 1 धावेची औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली गेली आहे. काय करणार? प्रतीक विजयी फटका लगावणार का? परंतु जगदीश भिंगारकर एक ताकदवर गोलंदाज. यावेळेस विजयी फटका सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. मान्यवरांमध्ये दिघाटी गावचे एक डॅशिंग युवा कार्यकर्ते अनिकेत पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून.